मग मी स्पेशल पण वेळ द्यायला लागलो फोटोशूटसाठी. कोणाची फॅमिली असेल, कुठल्या लेडीजचे फोटोग्राफ्स काढायचे, काही मॉडेलिंगसाठी शूट करायचे कोणाला, तर मग अशा गोष्टी करा. पण वेडिंगच्या व्यतिरिक्त वर्क करत होतो मी. म्हणजे माझ्या कामाचा जिथे मी जॉब करत होतो त्यांच्या पण क्लायंटला काही प्रॉब्लेम नाही आला, कारण मी वेडिंग नव्हतो करत. मी माझा स्पेशल बिझनेस स्टार्ट केला होता, आउटडोअर फोटोग्राफी म्हणून त्याला मी घोषित केलं होतं की मी आउटडोअरच करणार, मी इनडोअर शूट नाही करणार किंवा मी वेडिंग नाही करणार. मग मी कंटिन्युअसली असं करत करत मला लोकेशनची गरज पडायला लागली की आपण आता शूट कुठे करायचं. रावेरला जात होतो, खूप लांब व्हायचं. मग आम्ही नकाणे तलाव लोकेशन असं निवडलं, नकाणे तलाव आपला धुळ्याचा डॅम, तिथे आम्ही स्टार्ट केलं. तर तिथे मी मॉर्निंगला 7:30 8 वाजेला डेली माझी बॅग घेतली का मी निघून जायचो अर्ली मॉर्निंग 7:30 वाजेला. मग हळूहळू तिथेच मला कॉल यायचा, मी लोकेशन द्यायचो, मी नकाणे तलावला आहे, तिथंच क्लायंट लोक येत होते. म्हणजे तिथे कोणी आलं, 2 लोक आले, त्यांचे काढले, परत त्याने त्याच्या मित्राला फोन लावला, अरे मी इथे आलो आहे, तू येतो का फोटो काढायला, परत त्याचे 2 मित्र. म्हणजे ऑटोमॅटिकली ती ग्रोथ पब्लिसिटी झाली एका प्रकारे तुझी, की जो कोणी आला फोटो क्लिक केले, त्याला आवडले, त्याच्यानंतर त्यांनी पोस्ट केलं, तर काहीतरी नवीन ट्रेंड चेंज झाला. त्यामुळे पब्लिसिटी तुला करायची गरजच नाही पडली. म्हणजे मला तीच केली पब्लिसिटी. बरोबर, मी फक्त शूट केलंय, मला फेमस तर लोकांनीच केलं. राईट. म्हणजे ज्यांचे फोटो काढले त्यांनीच मला फेमस केलं, काही न बोलता, कारण ते युनिक होतं ना. ते कोणी केलेलं नव्हतं शूट. म्हणजे हे तर कोणी पण सांगेल धुळ्यामध्ये किंवा धुळ्याच्या थोडं आउटसाईड पण, ग्रामीण पण बघितलं आपण तरी, की स्टार्ट आपण केली फोटोग्राफीची, आउटडोअर फोटोग्राफीची स्टार्ट तरी आपण केली. की आम्ही त्यावेळेस जेव्हा शूट करायचो तर लोक आम्हाला हसायचे, बरोबर, की अरे काय वेडा असं दरवाजावरती फोटो काढतोय, वेडा झालाय. कोणाचा काढत राहिलो, काही पोच पण दिली का ते पण बघून लोक हसायचे की अरे हा वेडा झालाय, वेडासारखं करायला लागलाय, काही फोटो काढतोय. पण ठीक आहे, मला पैसे भेटत होते. आणि सेकंड थिंग म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन होतं की मी आता काहीतरी चांगलं करायला लागलं फोटोग्राफीमधून, जे की मला एका टायमाला असं वाटत होतं की पैसे म्हणजे माझा मेन मोटिव्ह होता, तो आता माझा गेला होता. आता मला वाटत होतं की मी एक चांगला बिझनेस फोटोग्राफीवरती करू शकतो, पैसे तर येणारच आहे, कारण कोणीच फ्री नव्हतं काढत, चांगल्यापैकी मला पेमेंट करूनच फोटो काढत होते. तेव्हा मी पर पिक्चर स्टार्ट केला होता 50 रुपीज पर पिक्चर, 50 रुपये मी एका फोटोचे त्यावेळेस घ्यायचो. आणि लोक खुशीने देत पण होते. हां, म्हणजे खूप सारे असे प्रसंग आले की एक व्यक्तीने 100 सुद्धा फोटो काढले एका शर्टवरती, असे पण प्रसंग आले. एकाच व्यक्तीने एका शर्टवरती 100 फोटो. हां, म्हणजे समजा की मी 100 फोटो काढले तर बिझनेस कितीचा असेल, 5,000 रुपये, 50 रुपये प्रमाणे. तर मी ते 20 ते 25 मिनिटात तेवढे पिक्चर्स काढून सुद्धा तेवढे पैसे कमवलेत. हां, असे पण मी काही क्लिक केलेत आणि आहेत खूप सारे. मग नगरसेवक हे ते, मग तिकडे फोटो काढायला लागलो. काढता एवढी गर्दी व्हायला लागली, 10 लोक, 20 लोक, 30 लोक, एका टायमाला 50 लोक एकाच ठिकाणी जमायला लागले नकाणे तलाव साईडला. त्या साईडला कोणी यायचं जायचं नाही, त्या रोडावरती गर्दी व्हायला लागली. मग ते खूप जास्त असं व्हायरल होत गेलो. मग हळूहळू करत ना मला असं वाटायला लागलं आता की इथे मी खूप जास्त डोळ्यात येतोय लोकांच्या, तर मी आता लोकेशन चेंज गेलं पाहिजे. कारण ते मला दिसत होतं, जे येणारे जाणारे लोक आहे ना त्यांच्याकडनं ती गोष्ट मला दिसायला लागली होती की या लोकांना आता माझा त्रास व्हायला लागला आहे. फोटोग्राफी हे क्लायंट बेस वेगळा, पण काही लोक होते असे की त्यांना नाही यार खूप जास्त पुढे जातोय, तर मग एवढी गर्दी शूटला किती पैसे कमवत असेल, मग असं तसं. ठीक आहे, मग मी लोकेशन चेंज केलं. मग तिथून हळूहळू करत आपलं गणपती मंदिर आहे धुळ्याचं, तिथे एक गार्डन होतं, तिथे मी फोटो काढायला लागलो. तिथे पण काही दिवस केलं, तिथे पण सेम, तिथे पण थोडा त्रास व्हायला लागला. तिथून निघालो परत ॲग्रिकल्चर कॉलेजकडे करायला लागलो. तिथं पण काही लोकांचा त्रास व्हायला लागला. तिथून निघालो परत महाकाली मातेच्या मंदिराजवळ. मग खाली आम्ही नदीमध्ये फोटो काढायचो. तिथे काही कोणाला एवढा त्रास नव्हता, पण ठीक आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आम्ही म्हणजे एक्सपोज केल्या त्यावेळेस की ज्या लोकांना माहीतच नव्हतं. आउटडोअर फोटोग्राफीमधून असं पण आउटपुट येऊ शकतो, असे पण फोटो निघू शकता. ते खूप केले आणि ते खूप वेगळं म्हणजे माझी जर्नी होती. मला माहिती की त्यावेळेस आम्हाला किती प्रॉब्लेम आलेत. तर ज्यावेळेस नकाणे तलावला आम्ही शूट करत होतो तेव्हा म्हणजे असे पण काही प्रसंग आले होते की आम्ही मॉर्निंगला सकाळी 7-7:30 वाजेला निघालो शूटसाठी. तर सकाळून तर काही खायचो नाही, कंटिन्युअसली शूट करायचो. बाय चान्स दुपारून कुठला व्यक्ती गावामधून येणारा शूटसाठी, तर त्या व्यक्तीला मी भूक खूप लागायची, तर त्यावेळेसला सांगून द्यायचो की अरे काहीतरी कुरकुरे वगैरे घेऊन येताना, मला खूप सारी भूक लागली, तुला येतानंतर इथे पैसे देऊन टाकेल. आल्यानंतर 2-3 कुरकुरे खायचे कंटिन्यू आणि तेव्हाच कंटिन्यू शूट पण करायचं. तर खूप सारे लोक म्हणायचे की अरे जेवण करून घेत जा, पण टाईमच तेवढा नव्हता की मी जेवण करेल आणि ते लोक तेवढं थांबतील. कारण की एका वेळेला 200-300 लोक सुद्धा वेटिंगला राहायचे. आणि ही गोष्ट त्यावेळेस एवढं टिकटॉक नव्हतं, रील्स नव्हतं, त्याच्यामुळं ही गोष्ट मला जास्त शो नाही करता आली, दाखवता नाही आली लोकांना की सोशल मीडियाच नव्हतं ना, सोशल मीडिया काहीच नव्हतं.
तर थोडंफार म्हणजे फोटोज आमच्याकडे असतील मोबाईलमध्ये तेवढं, त्याच्या व्यतिरिक्त असा कुठला डेटा नाही की मी लोकांना ती गोष्ट सांगू शकेल. पण ज्या लोकांनी पाहिलं आहे ती गोष्ट की हा यार खरंच याने एवढे लोक याच्याकडे वेटिंगला थांबायचे, ती रिॲलिटी आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये मला सपोर्ट पण केला काही लोकांनी, मीन्स माझ्याकडे जे जॉबला लोक होते त्यांनी पण खूप सपोर्ट केला, त्यांनी पण मला सांभाळून घेतलं. पण ज्यावेळेस मी उपाशी त्यावेळेस ते पण लोक उपाशी. असं नाही की मी जेवण केलं त्यांनी नाही केलं आहे, मी नाही केलं तर त्यांनी पण नाही केलं. आम्ही दिवसभर उपाशी राहून काम केलं आहे, माझ्यासोबतच्या लोकांनी पण आणि मी स्वतः पण. आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, काहीतरी दाखवायचं होतं की करू आपण. त्यावेळेस आम्हाला सारे म्हणजे असे प्रॉब्लेम्स पण आले, खूप साऱ्या लोकांनी आम्हाला इरिटेट केलं. नंतर असं झालं होतं की माझं खूप जास्त नाव झालं आणि प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर फोटोग्राफी म्हटलं म्हणजे फक्त संजय गवळी हेच नाव येत होतं. तर त्याचा फायदा जेवढा झाला आहे तेवढं थोडं कुठे असं वाटायला लागलं होतं की नुकसान पण होतं आहे. कारण लोक पॉझिटिव्ह बोलत होते काही लोक, तर काही लोक निगेटिव्ह पण त्याच लेवलने बोलत होते की नाही मग तो चुकीचं करतोय आउटडोर फोटोग्राफी करून, काही लोकांच्या बिझनेसला त्याचा प्रॉब्लेम येतोय. आणि मी खूप जास्त असं वर जात होतो ना, तर खूप लोकांनी ट्राय पण केलं की नाही याला काहीतरी म्हणजे असं एक गोष्ट हॅशटॅग बनवून याला काहीतरी खाली ओढू बा. काहींनी माझ्या नावाचा चुकीचा पण वापर केला की फक्त फोटो काढतो हीच थोडी लाईफ असते, मग तो मुलींचे फोटो काढतोय, मग असं काही फोटोग्राफी असते का. बरोबर, आपली खासियतच आहे धुळेकरांची की कोणी वरती जात असलेलं बरोबर पाय त्याला मागेच खेचायचं. पर्सनल अनुभव पण आहे माझा खूप सारे. मग माझे काही जवळचे लोक पण होते, काही नातेवाईक पण असतील किंवा काही जवळचे असे काही लोक होते की त्या लोकांनी पण अरे मग असं मुलींचे फोटो काढतो, मग हे काय फोटोग्राफ हा का बिझनेस असतो का, मग तो फक्त मुलींचेच फोटो काढतो असं काही लोकांनी असं पण बोललो. ॲक्च्युअली मी काढताना सगळ्यांचे काढत होतो फोटो, पण त्यांनी टार्गेट काय केलं की नाही फक्त मुलींचेच काढतो. मीन्स असं दाखवायचं असेल त्यांना की नाही हा काहीतरी चुकीचं करतोय. पण मी आधीपासून पैसे कसं काय आले आतापर्यंत तुम्हालाही माहिती की आपण जेव्हा चांगल्यापैकी बिझनेस करतो किंवा चांगल्यापैकी आपल्या बिझनेसमध्ये ग्रो झाले तरच माणसाकडे इन्कम सोर्स चांगला असतो. इन्कम सोर्स माझा याच्यासाठीच चांगला होता की मी सगळ्यांचे फोटो काढले, फॅमिलीचे पण काढले, मुलींचे पण काढले, मुलांचे पण काढले, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे मी फोटो काढले, मग तो कोणीही असो. मग मला ह्या गोष्टीपासून खूप सारा अनुभव मिळाला की फोटोग्राफरला असं वाटतं, म्हणजे आजच्या डेटला तरी एक रियालिटी आहे की दुसरा फोटोग्राफर पुढे नको जायला वाटतं. असं कोणी पण असो, म्हणजे मला पण कधी असं फील होतं की नाही यार मी याच्यापेक्षा पुढे पाहिजे. पण आज मला तेव्हा वाटत होतं नक्कीच, पण आज मला ही गोष्ट नक्कीच अशी फील होतं की नाही फोटोग्राफरने जर फोटोग्राफरला हेल्प केली तर मला तरी वाटतं की एक क्लास वन ऑफिसर जेवढे पैसे कमवतो ना तेवढे फोटोग्राफर आरामात कमवू शकतो आणि कमवतो आहे आणि मी सिद्ध पण करू शकतो. पण लोकांना ती गोष्ट अजून पण कळत नाही. असं वाटतं की नाही फोटोग्राफर आहे 4 महिने वर्क करत असेल त्याच्यानंतर त्याला कायच वर्क आहे. मी करून दाखवलं ना, मी तर सिद्ध केलं. मी कुठं 4 महिने, मी तर 12 महिने फोटो काढायचो. कधीही बघितलं का नाकाने तलाव, कधीही बघितलं का ॲग्रिकल्चर कॉलेज, कधीही बघितलं का महाकाली मंदिराजवळ. ते तर लोकेशन पण नव्हते प्रॉपर. लोक तर खूप महागड्या ठिकाणी लोकेशनला जातात, तिकडे फोटो काढतात, तरी पण त्या फोटोंना एवढा फील नाही. एवढं मी तर आउटडोअरला करून पण करत होतं. ते पण माझ्याकडे बेसिक कॅमेरा होता 3300 निकॉनचा. त्यावेळेस पण आम्ही ती गोष्ट सिद्ध करून दाखवली की एखाद्या व्यक्तीमध्ये ती गोष्ट करण्याची धमक असेल तर तो व्यक्ती ॲक्च्युली करू शकतो. मी करून दाखवलं. महागडे कॅमेरा असून ज्या लोकांकडे ते करू शकत नव्हते त्यावेळेस पण धुळ्यामध्ये, मी नाव नाही घेत, पण खूप लोकांकडे खूप महागडे कॅमेरे होते त्यावेळेस. म्हणजे तेवढं नॉलेज मला येऊन गेलं होतं हरीशभवनमध्ये राहून की कोणाकडे काय इक्विपमेंट्स धुळ्यात आहे. पण मी एक साध्या कॅमेऱ्यावरती ते लोक जे महिन्याभरात जी इन्कम असेल मी ती पर डेला कमवत होतो आणि हे शुअर होतं आणि ते मी काही घेऊन जाणार नाही पैसे, पण ती गोष्ट मी तेव्हा सिद्ध केली होती. त्यामुळे खूप जास्त निगेटिव्ह विचार करायला फोटोग्राफर्स रेडी झाले होते माझ्यासाठीचे की नाही यार मग तो चुकीचं करतोय, मग त्याने रेट्स कमी करून दिले किंवा मग. पण ठीक आहे ना, मला लाईट बिल लागत नाही आहे, मला कुठे गाळा रेंट नाही घेण्याची गरज नाही. एक कॅमेरा आहे, गळ्यात टाकला, निघालो, फोटो काढायचे, लोक पैसे द्यायला तयार आहेत. फोनपे होतो, फोनपेला पैसे येत होते, कोणी कॅश देत होतं. माझा बिझनेस सॉर्टेड चालला होता आणि मी थोडी ना कोणाला थांबवलं होतं, तुम्ही पण करा. बरोबर. पण कोणी करायला तयारच नाही. कॉम्पिटिशनची आता लोकांना सवय नाही. लाज वाटत होती की बाहेर का काढायचे फोटो, कोणी बघेल, सवय, AC ये वो सब चाहिए. माझं काही नव्हतं. मला इथून घाम आला ना तो पायापर्यंत टपकायचा माझा, पण माझं मोठं का काहीतरी युनिक करायचं तर करायचं आणि मी ते सिद्ध केलं आहे. प्रॉपर उन्हात आम्ही शूट केलं आहे. म्हणजे टेम्परेचर 47 जरी असेल तरी आउटडोर फोटोग्राफी आउटडोर, तिथं काय करणार आहे. मला थोडी ना काही AC होता, पण आम्ही केलं. ज्या लोकांना जी गोष्ट म्हणजे जेलिस फील होत होती ते लोक पण करू शकले असते, पण मग ते नाही केलं. मग आम्ही का करायचं, नका करू, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मी आज जे पण करतोय मला तरी वाटतंय असं की ही गोष्ट योग्य आहे. म्हणजे जलसवाले आज जळतातच हे का ते खाक झाले.
ॲक्च्युली बरेचसे लोक असे की आता ते कॉम्पिटिटर बनूच शकत नाही माझ्यावाले. मला तरी तेवढी खात्री आहे की ते कॉम्पिटिटर बनणारच नाही, कारण त्या लेवलला येण्यासाठी मला माहिती मी काय स्ट्रगल केलं आहे. आणि खूप गोष्टी अशा की त्या मी पैशांसाठी नाही बघितल्यानंतर, मी फक्त तो फोटो समोरच्या व्यक्तीला आवडेल कसा आणि तो त्या फोटोत काय शोधतोय मी ती गोष्ट टिपली. मग त्याच्यामध्ये ते कलर्स असतो, ती बॉडी लँग्वेज असो त्या व्यक्तीची, तो बॅकग्राऊंड असो, त्या प्रॉपर्टीवरती जाऊन शूट करण्याचा स्टडी असो, मी त्या सगळ्या गोष्टी करून केल्या की जे फोटोग्राफर करत नाही आहे, जस्ट करतायत एक पैसे मिळत आहेत म्हणून. काही लोक आहेत जेन्युअन की ते करतायत, ते पुढे पण जात आहेत आणि आहेत तसे लोक. पण मी तरी असा विचार करेल की आम्ही जे करतोय ते आम्ही कधी फोटोशूटला जाताना आमच्या मनात हा विचार असतो की आपण आपल्या फॅमिलीच्या शूटला जातोय, विषय संपला. राईट. म्हणजे आपण काय बघतो, ही सिस्टर आहे, अरे सिस्टरचे फोटो लग्नात आलेच पाहिजे, तिचे आले नाही चिडेल यार, मग तिचे फोटो काढा, पैशांसाठी नाही. अरे मम्मी चालली, मम्मीचे फोटो काढा. ती ब्राईडची मॉम असेल, ती आपली मॉम आहे, कारण आपण आपल्या लग्नात आपल्या आईचे फोटो मिस झाले तर आपण फोटोग्राफरला किती रागव. दॅट्स इट. विचार तोच करायचा आपण की आपल्या फॅमिलीचं वेडिंग आहे, आपण कसं शूट करायचंय. युनिक लग्नाचे मोमेंट्स म्हणजे एकचदा होता, एकचदा होणार आहे, पुन्हा तर होणार नाही, म्हणून ते कॅप्चर करणं फार गरजेचं आहे. आणि आता लोक दृष्टिकोन तो नाही ठेवत. म्हणजे फोटोग्राफरांचा दृष्टिकोन असा झाला आहे की नाही, तिथून पैसे मिळणार आहेत, शूट करायचे 2 दिवस आपल्याला तिथे कम्प्लिटली वर्क करायचे आणि तिथून पैसे मिळणार आहे. पण काही लोक जेन्युइन आहेत की ते तेवढा वेळ देतात, तेवढा स्टडी करतात, तेवढं लायटिंगचं त्यांना नॉलेज आहे, तेवढं कलरचं त्यांना नॉलेज आहे, तेवढं पोझिंगचं नॉलेज आहे, ते लोक कमवत आहेत. पण मला तरी वाटतं असं की ज्या एजमध्ये मी जी गोष्ट कमवली, करून दाखवली, धुळ्यात मला तरी वाटत नाही फोटोग्राफीमध्ये तेवढी गोष्ट कोणी त्यावेळी कोणीच नाही आहे. तर मित्रांनो, 2014 साली मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. त्या टायमाला माझ्याजवळ कुठलाच फोटोग्राफर नव्हता. त्या टायमाला संजय गवळी हा ट्रेंडिंगमध्ये होता. तर मी त्याला अप्रोच केलं की मी आता मॉडेलिंगमध्ये, फॅशन मॉडेलिंगमध्ये इंटरेस्टेड आहे आणि मला काय तुझं काही चांगले फोटोशूट्स तुझ्याकडून करायचे म्हणून. तर मला संजयने फार त्या टायमाला सपोर्ट केलेला. म्हणजे प्रत्येक फोटोशूट मी ज्या टायमाला सोशल मीडियावरती अपलोड करायचो तर मला नियर अबाउट 1000 लाईक्स, मॅक्स टू मॅक्स 200 to 300 कमेंट्स यायच्या फक्त संजूच्या फॅशन फोटोग्राफीमुळे. तर तेव्हापासून संजय आणि आम्ही एकत्र म्हणजे इतके अप्रतिम मित्र आहोत की आज तुम्ही बघू शकता, एवढं वर्ष झाले तरी पण आम्ही सोबत एकत्र आहेत अजून. तर यावरनं तुम्हाला समजू शकतो की आमचा बॉन्ड किती. मध्ये थोड्या काळामध्ये आम्ही नाही भेटू शकलो एकमेकांना, कारण की मी वेब सिरीजचा शूट करत होतो. त्यानंतर माझा मूवी आला मिस्ट्री ऑफ जर्नी, तुम्ही पाहिलंच असेल MX प्लेअरला. त्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकांना भेटू नाही शकलो. पण बघा आज पण आमचा बॉन्ड एकमेकांसोबत काय आहे तुम्ही बघू शकतात. आणि त्या पिरियडमध्ये आमचे आता फोटोशूटच्या वेळेस काय किस्से घडले हे तुम्ही संजूच्या तोंडातून ऐकून घ्या की आम्हाला त्या टायमाला किती प्रॉब्लेम फेस आउट करायला लागले होते जेव्हा आम्ही फोटोशूट्स करायचो. आम्हाला कुठल्या लोकांनी प्रॉब्लेम क्रिएट केलेला हेतू. बराच काळ आम्ही एकमेकांना भेटू नाही शकलो, कारण मी मूवीज आणि वेब सिरीजचं शूट करत असतो. त्या कारणानं आम्ही भेटू नाही शकलो. आणि त्या पिरियडमध्ये संजू देखील कोर्सेस, वर्कशॉप, त्याच्यानंतर मॅटर्निटी फोटोशूट, वेडिंग फोटोशूट, सेलिब्रिटी फोटोशूट्स स्वतःला एवढं डेव्हलप केलं. त्या स्किल्सच्या माध्यमातून तो आज संजय गवळी हा एक ब्रँड बनलेला आहे. मित्रांनो, आमच्या काही गोष्टी आहेत जी तुम्हाला आम्ही शेअर करू इच्छितो, तर तुम्ही संजूकडून ते ऐकू शकता. नेमकं काय ऐकायचं आहे तुम्हाला? म्हणजे फन मुवमेंट ऐकायचे आहेत की काही सिरियस किस्सा ऐकायचा आहे? ज्या टायमाला आपण शूट करायचो त्या टायमाला आपल्याला पोलिसांनी त्रास दिलेला, काही गुंड्यांनी त्रास दिलेला. बिंदास तुम्ही आपल्या पॉडकास्टला उल्लेख करा त्यांचा. आता आपलं कोणीच काय करू नाही शकणार आहे, कारण की आपण सगळं लिगल वेनी चाललोय म्हणून. अरे कहना क्या चाहते हो तुम्हाला? आता बाकीचे तर खूप किस्से आहेत, पण हा एक जेन्युइन किस्सा आहे जो की सगळ्यांनाच माहिती आहे. धुळ्यामध्ये ॲक्च्युअल असा मुवमेंट झाला होता की आम्ही ना आधी शूट करायचो वेगवेगळे असे म्हणजे प्रॉप्स घेऊन, जसं की असं लायटरची एक बंदूक असायची त्याच्यासोबत, किंवा मग असं हातामध्ये काहीतरी एखादी वस्तू घेतलेली, खूप सारे. किस्सा तुम्हाला सांगतो मित्रांनो. माझा संजू साऊथ मूवीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. त्यासाठी मला लुक टेस्टसाठी त्यांनी काही पिक्स मागवले होते.
तर त्यांनी मलाही सांगितलं होतं की आपके राईट हँड में कोयता चाहिए, फॉर एक्झाम्पल जसं रावडी लुकमधून मला फोटोशूट करायचा होता. तर मला संजूला सांगितलं होतं मी की संजू माझा असं असं शूट करून दे, म्हणून मला रिक्वायरमेंट आलेली आहे. तर त्या पिरियडमध्ये मी कोयता घेऊन आम्ही शूट करत होतो. त्या टायमाला पब्लिकने आम्हाला भरपूर त्रास दिला, पोलिसांना देखील फोन केला होता. बाकी पुढचं तुम्हाला संजू सांगणार. बऱ्याच वेळेला कोयत्यावरती तलवार किंवा मग असं एक लायटरची बंदूक असायची, त्याच्यावरती आम्ही फोटोज काढायचो. खूप सारे असे फोटोज काढले, मुलांना खूप आवडायचं. खूप नवीन नवीन मुलं यायचे, दादा मला असा फोटो हवा आहे, दादा मला असा फोटो हवा आहे. असे खूप ॲक्शन्समध्ये आम्ही फोटो काढले. त्याच्यानंतर त्या बंदुकीच्या पुढे असं स्मोक टाकायचो, जे की एकदम असं कोणी फूक मारतंय त्याला, असे वेगवेगळ्या स्टाईलचे आम्ही फोटो काढायचो. क्रेज होता तो, ट्रेंड होता तेव्हा. पण नेमकं झालं काय की जे लायटर आम्ही यूज करायचो ते लायटर असं ओरिजिनल बंदुकीसारखं वाटायचं की ओरिजिनल बंदूकच आहे. मॅगझिन बनतो का, नॉर्मल नॉट पिस्तोल, मॅगझिन. अच्छा, एकदा मला चांगलं आठवतंय, आय थिंक हनुमान जयंती होती त्या दिवशी. मी महाकाली मातेच्या मंदिराच्या खाली पुलाच्या कॉर्नरला तिकडे असं झाडाजवळ फोटोशूट करत होतो. 2-3 दिवसाआधी कोणाचे फोटो काढले असतील लायटरसोबत. तर तिकडे पोलिसांची गाडी आली आणि ते मला म्हटले की इकडे. म्हटलं फोटो काढायचा असेल तर तुम्हीच इकडे या. पण ते मला म्हटले तसं नाही आहे काही, तुझ्याकडे काम आहे, तू इकडे. मग मी जवळ गेलो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की चल बाहेर जायचं आपल्याला. गाडी पोलिसांची होती. मी खूप जास्तीचं घाबरलेलो होतो, पण माहीत नव्हतं नेमकं काय झालेलं आहे. म्हणजे मला क्लिअरच नव्हतं झालेली ती गोष्ट. ठीक आहे, ते लोक मला बसवून घेऊन गेले. तसंच शूटसाठी मुलं थांबलेले. गेलो पोलीस स्टेशनला. मग त्यांनी थोडा वेळ बसवलं. मग नंतर विचारलं की तू हे जे फोटो काढले तर हे जे बंदूक आहे बुवा ही कुठे आहे. त्यांना म्हटलं ते लायटर आहे. ते म्हणे नाही ती बंदूक आहे. आणि नेमका प्रॉब्लेम असा झालेला होता, माझा बॅड लक असं येता कदाचित की ती बॅगेमधून ते लायटर पण गायब होतं त्या दिवशी. ते रोज बॅगेत असायचं आणि त्या दिवशी नेमकं गायब होतं. देखा आपने लापरवाही का नतीजा. जे माझ्या सोबतीचे मुलं असायचे असिस्टंट त्यांना विचारलं, ते पण सांगायला तयार नाही की नेमकं कुठं गेलं बॉस. माहीत नाही दादा, बॅगेतच ठेवलं होतं आम्ही. ही बॅग शोध, ती बॅग शोध, कुठंच दिसत नाही. आणि मला ते साहेब सांगताय की ते इथं तू ठेव ते बंदूक आणि मग तू जा, ते आम्हाला ओरिजिनल आहे का आधी बघू दे. पण नेमकं ते लायटर आहे. मी त्यांना कसं सांगू, ते मला नाही की दाखव मग लायटर इथं दाखव, पण ते होतच नाही बॅगेमध्ये. आणि बऱ्याच मुलांनी ते फोटोज वगैरे काढलेले होते, ते पण सोशल मीडियावरती म्हणजे व्हायरल झालेलेच होते. तर मग ते बऱ्याच ठिकाणी दिसत होतं की बा नाही हे बंदूकच आहे, बंदूकच आहे असं. तर मग ते दाखवायलाच ती गोष्टच नाही माझ्याकडे. तर तो एक सीन असा होता माझ्या लाईफचा की मला वाटलं मी तर चूक केली नाही, पण ते लोक मला म्हणजे असं की नाही तू केलंच आहे. पण मी सिद्ध कसं करू, माझ्याकडे काही चारा नव्हता. पण माझ्याकडे त्याला सेकंड ऑप्शन होतं. मी एका टायमाला ॲमेझॉनवरून 2 मागवलं होतं ते लायटर. तर एक लायटर होतं घरी, मी ते आणलं, त्यांना दाखवलं की हे या पद्धतीने आम्ही असं शूट करतो, तुम्ही बघू शकता हे लायटरच आहे असं. तर मग तो दिवस असा होता की मी सकाळी 11-12 वाजेपासून गेलेलो, तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनलाच बसलेलो होतो बाहेर. आणि ते मला कंटिन्युअसली विचारत होते की नेमकं हे कुठून आणतो, हे काय करतो, नेमकं शूट काय असतं, हे फोटो तुम्ही कशासाठी वापरतात. मी सगळ्या दिवसभरात त्यांना माझी पुन्हा दिनचर्या सांगितली की या पद्धतीने आम्ही शूट करतो, माझा हेतू काहीच नाही आहे आणि जस्ट हे लायटर आहे आणि हे तुम्ही बघू शकता. तेव्हा कुठे जाऊन ती गोष्ट पोलिसांना ॲक्सेप्ट झाली की ठीक आहे बुवा हे लायटरच आहे असं. पण ते मला बोलले की याच्यानंतर असं काही करू नको, हे आपलं काम नाही आहे की असं म्हणजे बंदुकीवरती फोटो काढणं किंवा तलवारवरती फोटो काढणं. आणि अगदी योग्य आहे ते. मला पण ती गोष्ट त्यावेळेस क्लिक झाली. त्याच्यानंतर माझ्याकडे कुठलाही व्यक्ती आला की असे फोटो काढायचे असे, तर मी कधी ते फोटो काढले नाही आणि खूप जास्त संयम ठेवला. मला ज्यांनी कोणी फोर्स पण केला असेल धुळ्यामधून की नाही असे फोटो काढायचेच आहे, तरी मी त्या लोकांचे फोटो नंतर काढले नाही. कारण की रिस्पेक्ट करणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे मी आणि मित्रांनो, बाप एकच आहे अख्ख्या जगामध्ये, तो फक्त पोलीस. तर तुम्ही रिस्पेक्ट द्या पोलिसांना, त्यांच्या नांदी लागू नका. आपल्यासाठी ते किती कष्ट करता, काय करता तुम्हाला देखील चांगलं माहिती आहे. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. ते आम्हाला अनिवार्य होतं म्हणून तो शूट केलेला, नाही तर आम्हाला पण बिलकुल शोक नाही. ते कोयते घ्या आणि बंदूक घ्या. वी आर ॲक्टर्स अँड ही इज अ फोटोग्राफर, सो कीप दॅट इन माइंड. आम्ही त्यावेळेस शूट करताना अशा पण गोष्टी फेस केल्या आहेत की काही लोकांना म्हणजे त्यावेळेस एवढा क्रेज नव्हता म्हणून असं वाटायचं लोकांना की नेमकं हा करतो काय. तर खूप लोक कन्फ्यूज पण व्हायचे. आता अजून एक सांगतो तुम्हाला किस्सा. आम्ही ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शूट करायचो. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये झालं काय की 2 लोक, 4 लोक, 5 लोक, 10 लोक, 50-50, 100-100 लोक जमून जायचे ॲग्रिकल्चरच्या बॅक साईडला, कॉलेजच्या बॅक साईडला. ओपन तर मग ओपन प्लेस पण होता आणि शिवाय ग्रीनरी छान होती त्याच्यामुळे. तर ना तो एक व्यक्ती ना तिथून विंडोमधून डेली बघायचा आम्हाला नाही का की नेमकं हे लोक काय करतायत असं. तर आम्ही शूट आमचं डेलीचं काम, जायचं बॅग ठेवायची, शूट करायचं, संध्याकाळपर्यंत फोटो काढायचे, परत घरी यायचं. मग त्या व्यक्तीने नोटीस केलं, पण तो 3ऱ्या-4थ्या दिवशी
त्या व्यक्तीने तो विचारायला खाली आला की तुम्ही करता काय आहे. म्हटलं कुठल्या मूवीचं शूट चालू आहे, तुम्ही परमिशन घेतली का. त्याला म्हटलं नाही आम्ही जस्ट फोटोशूट करतोय. पण म्हणे तुम्ही मूवी शूट करत असणार. म्हटलं नाही आम्ही तर जस्ट असंच फोटोशूट करतो. म्हटलं हे बा तुम्ही बघून घ्या. नाही म्हणे तुम्ही परमिशन घेतली का. म्हटलं नाही परमिशन नाही घेतली. म्हणजे तर आलेच कसं काय तुम्ही. म्हटलं असंच ग्रीनरी दिसली म्हणून आलो. थांब आता पोलिसांना फोन लावतो म्हणे. त्यावेळेस त्याने लगेच पोलिसांना फोन लावला. तिकडून गाड्याला आम्ही सगळेच्या सगळे तिथून पळून गेलो. ती म्हणे की परमिशन घ्या मग फोटो काढ. पण मला या गोष्टी काही माहीत नव्हत्या. जस्ट चाललं होतं म्हणून चाललं होतं. तर संजू 5 ते 6 वर्षामध्ये तुझ्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस झाले. ॲक्च्युली बघायला गेलं तर चेंजेस खूप सारे झाले. पण माझ्या डोळ्यासमोरचे जे चेंजेस आहे की जे आता रिसेंटली झाले आहेत आणि जे मी बघितले ते की सगळ्यात मोठं उदाहरण आहे की तुम्ही स्वतःच की तुमचा मूवी तुम्हाला माहीतही नसेल की मी ॲडलॅब्सला जाऊन बघितला. आणि सगळ्यात मोठे सेलिब्रिटी तर तुम्ही माझ्यासाठी आज की ज्यांचा फोटोशूट मी सगळ्यात आधी केला होता धुळ्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर बाकी लोकांनी. हे फर्स्ट आहे. सेकंड अजून मी दृश्यममध्ये इशिता दत्ता आहे त्यांचं पण शूट केलेलं. हां त्याच्यानंतर तन्वी ठक्करचं शूट मी केलेलं. ओके. त्याच्यानंतर आपले विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी त्यांचं पण शूट केलेलं. आज ते पण DYSP पुणे ग्रामीणला. म्हणजे एक तुमच्यापासून मला एक गोष्ट अशी शिकायला भेटली की मी फर्स्ट फोटोशूट तुमचा केल्यानंतर पण तुमच्यात एवढ्या साऱ्या चेंजेस होऊ शकतात. तर मी स्वतःमध्ये पण ती गोष्ट म्हणजे आज आणली. आणि जे तुम्ही बघताय मला आज आपण पॉडकास्ट शूट करतोय तर त्याच्यामधून पण एक गोष्ट बाहेर येते. तुम्ही पण आज 5 ते 6 वर्षात खूप मोठी लेवल गाठली आहे आणि मी स्वतः पण. राईट. 3 वेळा त्याला रिपीट टेलिकास्टमध्ये घ्या बरं का माझ्या पॉडकास्टला. माझी प्रशंसा होती. संजू मला सांग फोटोग्राफीमध्ये आता किती कॉम्पिटिशन राहिले. ॲक्च्युली बघायला गेलं तर फोटोग्राफीमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे आणि ते तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पण फोटोग्राफीत जरा जास्तच झालं आहे. पण त्या कॉम्पिटिशनचा क्लायंटला लॉस पण होतो आहे. ही गोष्ट कोणाला लक्षात येत नसेल पण मी फोकस केला तिच्यावरती. एक एक्झाम्पल सांगतो. सिम्पल आहे. आपण एखाद्या वेडिंगमध्ये जातो आहे. इन केस आपल्याला बोथ साईड असाइनमेंट आहे आणि समजा ग्रूम साईडने वेगळा फोटोग्राफर आहे आणि ब्राईड साईडने वेगळा फोटोग्राफर आहे. तर असं होतं मी फेस पण केलं आहे फ्युचरमध्ये. आत्तापर्यंत जेवढं पण वेळ मी बोथ साईडला मला अपोजिट टीम आली त्यावेळेस सहसा करून तर मला बोथ साईडच पॅकेज असतं. पण ज्यावेळेस नसतं आणि ग्रूम साईडने वेगळा ब्राईड साईडने वेगळा फोटोग्राफर आहे तर त्यावेळेस एक गोष्ट फेस करावी लागते. तिथं कॉम्पिटिशन नसतं आणायचं पण तो फोटोग्राफर आणून ठेवतो. ते कसं की मी सांगतो. इन केस आपण कपल फोटोशूट करतो आहे, कुठल्या विधीचे फोटोशूट करतो आहे किंवा काही इव्हेंट चालू आहे त्यांचा आणि शूट करतो आहे तर त्यावेळेस तो फोटोग्राफर त्याचा अँगल फोटोशूट झाल्यानंतर पण सोडत नाही. त्याचं कारण असं त्यांनी सोडायला पाहिजे पण त्याचं कारण असं की नाही हे फक्त मीच कॅप्चर करणार तू नाही करायचं. ॲक्च्युली कॉम्पिटिशन आपल्या दोघांमधली हा पार्ट वेगळा आहे पण आपण शूटर क्लायंटचं करतोय ना. त्यांचं नुकसान काय करायचं. कारण मला पण चांगलं काम देणं गरजेचं आहे तुलाही चांगलं काम देणं गरजेचं आहे. पण तो व्यक्ती कॉम्पिटिशन 2 फोटोग्राफरांमध्ये आणून ठेवतो ते गरजेचं नाही. त्या ठिकाणी तू सेम टायमाला सेम पिक्चर शूट केल्यानंतर तुला एडिटिंगमध्ये किंवा त्याच्यानंतर तुला काय दाखवायचं तू ते तुझ्या पेजला किंवा आउटपुटला दाखव. ना की तू त्या वेडिंगमध्ये तो प्रॉब्लेम क्रिएट कर की नाही मी जागा देणार नाही किंवा मला इथे येणार नाही सेंटर अँगल मी सोडणार नाही किंवा मला असाच लाईट पाहिजे तू असाच लाईट ठेव आणि मला हे चालणार नाही. ह्या गोष्टी आपण त्या क्लायंटच्या म्हणजे त्या क्लायंटसाठी खूप चुकीची गोष्ट आहे आणि फोटोग्राफर कधी समजून घेत नाही आणि फोटोग्राफरला कॉम्पिटिशन करतोय बट ती गोष्टचा इफेक्ट हा क्लायंटवरती होतोय. ही गोष्ट कोणाला लवकर लक्षात येत नाही. तर संजू फोटोग्राफीमध्ये पॉलिटिक्स आहे का. बघायला गेलं तर ॲक्च्युली फोटोग्राफीमध्ये पॉलिटिक्स नाही करायला पाहिजे पण मला असं वाटतं की कुठे कुठे त्या गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर खूप ठिकाणी जे आत्ताचे फोटोग्राफर आहेत की जे नवीन फोटोग्राफी शिकतायत किंवा शिकल्यानंतर थोडंसं त्यांनी वर्क स्टार्ट केलं आहे तर त्यांना जे वरिष्ठ फोटोग्राफर आहेत की ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलो तर त्यांनी खूप काम केलं आहे स्ट्रगल केलं आहे सगळ्या गोष्टी केल्या आहेत सगळं चांगलं आहे बट ते कमी लेखतात की बुवा हा फोटोग्राफर आत्ता आला आहे हा कसं वर्क करू शकेल का नाही करू शकेल. त्यांना शक आहे त्या फोटोग्राफरवरती. पण एक बघायला गेलं तर जे नवीन फोटोग्राफर आहेत खरंच जे लोक आता शिकतायत किंवा जे लोक ट्रेंडला फॉलो करतायत ते लोक खरंच पुढे आहेत. पण जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना ती गोष्ट बघवली जात नाही आहे की त्यांना कमी लेखायचं आहे की त्यांना त्याचं नाव होऊ द्यायचं नाही. माहीत नाही कुठला ना कुठला असा पार्ट आहे की जेणेकरून ते त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. बट नवीन मुलांची मेमरी
त्यांचा विचार करण्याची श्रेणी, त्यांचं विजन, या सगळ्या गोष्टी खूप नेक्स्ट लेवल आहेत, म्हणून ते पुढे जाणारच आहेत. म्हणून किती लोकांनी त्याच्यावरती म्हणजे किंवा असं पॉलिटिक्स करायचा ट्राय केला पण ती गोष्ट नाही सक्सेस होणार त्यांच्याकडून, कारण ते लोक ट्रेंडला फॉलो करतात. जो व्यक्ती ट्रेंडला फॉलो करतो तो कधी पुढेच जातो, तो कधी मागे येणारच नाही. आफ्टर ऑल ट्रेंड इज अवर फ्रेंड. तर संजू, हा झाला पॉलिटिक्सचा विषय. तुझा फेवरेट फोटोग्राफर कोण? मला सिद्धार्थ शर्मा खूप आवडतो. का? त्याचं कारण असं आहे की हाऊस ऑन द क्लाउड एक अशी कंपनी आहे की आपल्या महाराष्ट्रात नाही तर इंडियात नाही तर इंडियाच्या बाहेर पण त्यांचं खूप जास्तीचं नाव आहे. प्लस त्या फोटोग्राफरवरती खूप जास्त ट्रस्ट आहे लोकांना. सिद्धार्थ शर्माचं जे वर्क आहे, जे कलर्स आहे, जो फील आहे, जी पोझिंगची जी पद्धत आहे त्याची, ती खूप एक्सिलेंट आहे. आणि ते म्हणजे इंडियाला पण माहिती आहे आणि इंडियाच्या बाहेर पण लोकांना माहिती आहे की तो खूप जेन्युइन फोटोग्राफर आहे. खूप सिम्पल राहणं आहे त्याचं, झिरो ॲटिट्यूड आहे, इगो तर बिलकुलच नाही. बट त्याच्या फोटोग्राफीमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी की ते मला शिकायला भेटतात. आणि मला तरी वाटतं की मी खूप गोष्टी त्याच्या बघून शिकलो आहे. जसं की कलर ग्रेडिंग असो, किंवा थोडी पोजिंगची पद्धत असो, किंवा एक आपल्या आउटफिटची पद्धत असो, हे मी त्याच्याकडनं काही गोष्टी शिकलो आहे. म्हणून तो फोटोग्राफर मला बेस्ट वाटतो आणि तो माझा फेवरेट फोटोग्राफर आहे. अजून पण काही फोटोग्राफर आहेत असे, पण मी या व्यक्तीला म्हणजे जास्त असं त्याचं असं जास्तीचं त्याचे फोटोग्राफ्स बघून मी मोटिवेट होतो. संजू, तर तुझ्याजवळ आता किती कॅमेराज आहे आणि तुझा ड्रीम कॅमेरा कुठला आहे? आता तर सध्याला माझ्याकडे R6, R6 Mark II आणि R5 हे कॅमेरे तर माझ्याकडे आहेत. 5D Mark IV पण आहे, जो की माझा ओल्ड कॅमेरा आहे पण माझा फेवरेट कॅमेरा आहे तो. आणि ड्रीम कॅमेरा पण आहे, पण अजून तरी इंडियात आला नाही आहे. ॲक्च्युली कॅनॉनची सिरीज आहे R5 Mark II अँड R1. तर R1 आणि R5 Mark II दोघं लॉन्च झाले, बट इंडियात आले नाही. इच्छा आहे माझी की लवकरच मी R1 घ्यावा असं. तरी काय कॉस्टिंग आहे त्याची? जवळपास 6 लाखपर्यंत तो जाईल. ओनली बॉडी. तो बॉडी ओनली बॉडी. लेन्सेस डिपेंड, आपण प्राईम लेन्सेस घेतो आहे की किट लेन्सेस घेतो आहे. पण प्राईममध्ये गेलो तर कमीत कमी पकडलं तर 2 लाखापर्यंत लेन्सेस आहे. 2 लाख प्लस आहेत, कारण की सगळ्या मिररलेसच्या लेन्सेस सगळ्या महाग आहेत. बट तेवढी क्वालिटी पण त्यांनी मेंटेन केली कॅनॉनने, त्यामुळं बेस्ट लेन्सेस म्हणजे 2 लाख प्लसच जावं लागेल. संजू, तर हा तुझा झाला आता कॅमेराचा विषय. तुझं फेवरेट डेस्टिनेशन वेडिंग किंवा प्री वेडिंगचं शूट लोकेशन, फेवरेट ड्रीम लोकेशन कुठलं आहे? ओके, आता विषय असा आहे की सध्या तरी मला जे आवडतं आहे लोकेशन प्री वेडिंगसाठीचं, तर मी ते अलिबाग प्रिफेअर करेल. त्याचं कारण असं आहे की मेन म्हणजे की तिथे पेड शूट करायची गरज नाही आहे. तुम्हाला समुद्राचा बीच जो आहे तो फ्रीमध्ये मिळतो आहे. तिथे कपल पण खूप हॅप्पी असतं, कारण की ते एक न्यू कपल आहे आणि त्या कपलला पाणी दिसतं आहे, प्लस त्या खूप साऱ्या लाटा येत आहेत पाण्यामधून. तर आपल्याला काही न बोलता खूप चांगल्यापैकी नॅचरल त्या कपलमधले जे पण काही शूट्स आहेत किंवा जे पण काही त्यांचे नॅचरल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कॅप्चर करायला आपल्याला संधी मिळते. आणि एक नवीन जरी फोटोग्राफर असेल तरीसुद्धा त्याच्यासाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी राहील की त्याने बीच साईड जर शूट केलं तर त्याला या गोष्टी ऑटोमॅटिकली चांगल्या मिळतील, कारण की एक पॉझिटिव्ह वाईब असतो समुद्राजवळ. आणि कपलला त्या गोष्टी खूप आवडतात. असं कुठलं कपलच नाही की त्याला पाणी आवडत नसेल बिलकुलच, असं तर होणारच नाही. म्हणून सध्या तरी मला प्री वेडिंगसाठी मी अलिबाग माझ्यासाठी फेवरेट आहे. ओके, तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉडकास्ट. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अभिजित गोविंदा. अरे वेट आणि कमेंट पण करा.